हॅलो हॅलो हॅलो. आणखी मी माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर सकाळची सुरुवात अशी झाली की माझ्या मुलाला खायचा होता पुलाव. तोही त्याला टिफिनवर न्यायचा होता. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की मम्मा मी तुला मटर काढून देते, प्लीज मला पुलाव बनवून देते का. मग मी पण त्याला छान असा पुलाव सिम्पलमध्ये बनवून दिलेला पुलाव तयार केला. त्यामध्ये लागणारं साहित्य म्हणजे हिरवी मिरची, हिरवा कांदा, टमाटर, मसाले ॲड केले छान आणि खडे मसाले पण ॲड केले. छान असा सिम्पलमध्ये पुलाव बनवलेला. त्यामध्ये मग मी काय म्हणते त्याला अद्रक आणि लसणाचा पेस्ट पण टाकलेला आहे. नंतर टमाटर ॲड केले, छानपैकी असं शिजू दिलं त्याला. त्यानंतर आलू मी भरपूर प्रमाणात टाकलेलं इथे, कारण माझ्या मुलाला आलू भरपूर आवडतात पुलावमध्ये. पुलाव म्हणजे साधा म्हणजे असा मी मटर पुलाव बनवलेला होता. बाकी सगळे तर मी व्हेजिटेबल्स काही ॲड नव्हते केले, कारण त्याला स्कूलमध्ये वेळ होत होता. त्यानंतर इथे मी तांदूळ ॲड केलेले आहे. तांदूळ नंतर पाणी ॲड केलं. मग छान असं त्याला 2 शिट्ट्या होऊ दिलेल्या. मस्त अशा 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी पुलावला छान असं थंड होऊ दिलं. थंड झाल्यावर बघा किती मस्त असा पुलाव रेडी झालेला आहे. मग मी त्याचा टिफिन पॅक केलेला आहे. मग त्याला मी शाळेमध्ये पाठवलं. त्यानंतर मी माझी पूर्ण कामं आवरल्यानंतर मी छान अशी फ्रेश झाली. मग त्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन निघाली माझ्या बेकिंग मटेरियल घ्यायला. मग तिथून मी माझं बेकिंग मटेरियल घेतलं. त्यानंतर मी निघाली. त्यानंतर मी थोडी शॉपिंग केली. शॉपिंग केल्यानंतर मी अजून माझी मुलगी परत घरी आलो. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.